नेहा चल बरं दम बिर्याणीची चव बघ बरं. नेहाचा आज लास्ट दिवस आहे आमच्या घरामध्ये. नेहा उद्या चालली गावाकडे. नमस्कार मंडळी, जय सेवालाल. भरपूर सारी लोकांची कमेंट होती की ताई एकदा बिर्याणीचा व्हिडिओ बनवा. तर चला आज मी बिर्याणी बनवत आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. इथे घेतलेले आहे मी चिकन स्वच्छ धुवून ठेवलेले आहे. तर चला आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले लावून घेऊ. इथे आपल्याला लागणार आहे बिर्याणीला कांदा. तर इथे कांदा मी तळून घेतलेला आहे बघा, एकदम ब्राऊन कलर मध्ये कांदा कुरकुरीत तळून घेतलेला आहे. तर हे आपल्याला मेन बिर्याणीमध्ये जाणार आहे. इथे मी बिर्याणीसाठी घेतलेला आहे पुदिना. मेन आपलं बिर्याणीमध्ये जाणार आहे पुदिना. तर इथे मी पुदिना घेतलेला आहे, इथे कोथिंबीर घेतलेला आहे, इथे मी 3-4 मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा. आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. इथे बघू शकता आपलं वाटण किती हिरवगार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पुदिना टाकलं, त्याच्यामुळे आपलं वाटण खूप कलरफुल झालेलं आहे. आता आपल्याला चिकन मध्ये टाकायचं आहे हा वाटण. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दही. आता हे सगळे मी सुके मसाले काढलेले आहे. तर हे घरगुतीच मसाले आहे. जर तुम्हाला याची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. आता आपल्याला सगळे मसाले इथे मिक्स करायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमच मीठ टाकून द्यायचं आहे. इथे मी तुम्हाला कांदा सांगितलंच होतं, तर याच्यामधून आपल्याला अर्धा कांदा याच्यामध्ये टाकायचं. अर्धा कांदा आपल्याला नंतर काम लागणार आहे. थोडस असं कांद्याला आपल्याला हातामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचंय. असं वाटून नाही टाकायचं, पण याच्यामध्ये असं बारीक करून घ्यायचं. तर पूर्ण अजून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला असं मिक्स करून अर्धा तास झाकून रेस्ट करायला ठेवून द्यायचंय. आता आपल्याला असं प्लेट झाकून अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचंय. इथे आम्हाला खूप जास्त वेळ झाली होती, त्याच्यासाठी मी सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. तरी पण मी तुम्हाला सांगते की इथे मी अर्धा-पाऊण तास बासमती भाताला भिजून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपले भात इथे बघू शकता किती मोकळे फट एकदम शिजलेले आहे. अजून आपले भात शिजायचं बाकी आहे. तर आपण आता चिकन मध्ये परत शिजून घेऊ. तर मी इथे 50% भाताला शिजून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे गॅस चालू करायचा आहे आणि चिकनला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी मला याच पतीलामध्ये बिर्याणी बनवायसाठी मी इथे आता पतीला गरम केलेला आहे. आता इथे मी तेल टाकत आहे. तिथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकून द्यायचंय. आपल्याला आता कोणतेच मसाले टाकायची गरज नाही. सगळे मसाले आपण इथे चिकन मध्ये लावून दिलेले आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे तेल टाकायचं आहे. जर तुम्हाला खडे मसाले टाकायचे असेल तर तुम्ही खडे मसाले टाकू शकता, कारण आमच्या घरामध्ये खडे मसाल्यांचा ओरिजिनल घरगुती मसाला आहे. त्याच्यासाठी मी इथे कोणतेच खडे मसाले नाही टाकले, तर तुम्ही टाकू शकता. बघा मंडळी, कसं आपलं तेल एकदम गरम झालेलं आहे आणि आपला वंगार कसा सुड आवाज दिलेला आहे. आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं चिकन शिजून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती भाताचा थर लावायचा आहे. आपल्याला वरून असं बारीक कांदा टाकून द्यायचा आहे. इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. इथे तुमच्यापाशी कलर असलं तर टाका, नाही असलं तरी नाही टाकलं तरी चालते. इथे मी थोडस कलर टाकते. इथे आपल्याला थोडस केसर टाकून घ्यायचंय. परत आपल्याला थर लावायचा आहे. इथे 2-3 थर लावू शकता तुम्ही. चला परत आपण थर लावलेलं आहे भाताचं. अजून आपल्याला तसंच आपल्याला जसं आपण पहिलं थर लावलं तसंच आपल्याला दुसरं थर लावून घ्यायचं आहे. असं आपल्याला आता सगळीकडून पीठ लावून घ्यायचंय. याच्यामध्ये जी वाफ आहे ना ती बाहेर न निघायला पाहिजे आणि आपल्याला बारीक गॅसवर इथे दम बिर्याणी बनवायचं आहे. आणि आपण ना सगळीकडून पीठ लावून घेतलेलं आहे. याच्या मधला जो वाफ आहे ना तो बाहेर न निघाला पाहिजे. अशाने ना आपलं भात एकदम मऊसूत बिर्याणी शिजून निघते. आता आपल्याला बिर्याणी शिजायला 10 मिनिटं लागणार आहे. आता आपल्याला या पिठाला काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला असं चाकून, चला तर मंडळी आपली इथे दम बिर्याणी शिजली का आपण इथे प्लेट उघडून बघू शकता मित्रांनो आपली दम बिर्याणी कशी झालेली आहे. वाव, काय भारी झाली आपली दम बिर्याणी.
बघू शकता मित्रांनो, एकदम जसं आपण बाहेरून ऑर्डर करतो ना तशीच आपली घरगुती मसाल्यामध्ये दम बिर्याणी झालेली आहे. कलर सुद्धा बघू शकता किती कलरफुल आपली बिर्याणी झालेली आहे. चला आता आपण दम बिर्याणीची चव बघू. खरंच एकच नंबर झालेली आहे आपली दम बिर्याणी. नेहा चल बरं दम बिर्याणीची चव बघ बरं. नेहाचा आज लास्ट दिवस आहे आमच्या घरामध्ये. नेहा उद्या चालली गावाकडे. खूप टेस्टी झालंय. माझ्या मावशीच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.